पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कारण जो बालेकिल्ला कधी अवैध मानला जायचा तिथेच आता घुसखोरी, फोडाफोडी आणि फोनवरून होणाऱ्या गुप्त चर्चा सुरू झालेल्या आहेत. भाजपने पुण्यात राष्ट्रवादीला दणका दिल्यानंतर अजित पवार शांत बसलेले नाहीत. थेट फोन उचलला आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बंटी उर्फ सतेज पाटील यांच्याशी थेट संवाद साधला. तुम्ही सोबत आलात तर आपण लढूयात, या एका वाक्यानं पुण्याच्या राजकारणातील सगळी समीकरणं हादरून गेले. एकेकाळी पुणे म्हणजे पवारांचं अवैध किल्ला, पण 2017 नंतर भाजपने या किल्ल्यावर भगवा फडकवला आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व ढासळू लागलं. आज परिस्थिती अशी आहे की सत्तेत असूनही अजित पवार अस्वस्थ आहेत. कारण भाजप 100% भाजपच्या मिशनवर असून अजित पवारांचेच लोक एकामागोमाग एक फोडले जात आहेत. महायुतीत असताना ही फोडाफोडी म्हणजे थेट राजकीय विश्वासघात नाही का? 2026ची पुणे महापालिका निवडणूक जवळ येते आणि अजित पवार आता एक नवा डाव टाकत आहेत. महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपचा विजयी वारू रोखणार का? की पुणे कायमस्वरूपी भाजपच्या ताब्यात जाणार? या सगळ्यांचा फैसला आता लवकरच होणार आहे. आणि या लढाईची पहिली ठिणगी पेटली आहे एका फोन कॉलमधून. नेमकं काय झालंय आणि कसं राजकारण शिजतंय तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. पुणे गेली अनेक दशकं हा भाग म्हणजे पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जात होता. शरद पवार असोत वा अजित पवार, पुण्याच्या राजकारणात पवार हे नाव म्हणजे सत्ता, संघटन आणि रणनीतीचं प्रतीक होतं. पण 2014 नंतर राज्यात सत्ता बदल झाला आणि त्याचबरोबर पुण्याच्या राजकारणाची गणितही झपाट्याने बदलू लागली. भारतीय जनता पक्षाने शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात आक्रमक पावलं टाकत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिलं. आज परिस्थिती अशी आहे की स्वतः सत्तेत सहभागी असलेले अजित पवारही भाजपच्या राजकारणामुळे अस्वस्थ झालेले आहेत. गेल्या 10 वर्षात भाजपने पुण्यात केवळ निवडणुका जिंकण्यावरच भर दिला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद मोडून काढण्याचा प्रयत्न देखील सातत्यानं केलेला आहे. अजित पवारांचे अनेक विश्वासू सहकारी, नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक नेते भाजपने आपल्या गळ्याला लावलेले आहेत. आताही 2026च्या महापालिका निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांच्या गोटातील जवळपास डझनभर मोहरे भाजपकडे वळले. ही केवळ राजकीय चढावट नाही, तर थेट अजित पवारांच्या नेतृत्वालाच दिलेलं आव्हान आहे. एकेकाळी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर अजित पवार यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. एक संध राष्ट्रवादी असताना शरद पवारांनी पुण्याचा सगळा राजकीय कारभार अजित पवारांकडे सोपवला होता. शहराचं बदलतं नागरीकरण, मध्यमवर्गीय मतदारांची मानसिकता, पायाभूत सुविधा, पाणी, वाहतूक, IT क्षेत्राचा प्रश्न या सगळ्यांची नाडी अजित पवारांनी अचूक ओळखली आणि त्यामुळेच गेल्या 20 वर्षात त्यांनी अनेक तरुण कार्यक्षम नेते घडवले आणि पुण्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण केली. मात्र नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उदयानंतर पुण्याचं राजकारणही वेगळ्या दिशेनं वळू लागलं. 2017च्या महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा धुव्वा उडवत प्रथमच पुणे महापालिकेवर सत्ता मिळवली. हा पराभव केवळ आकड्यांचा नव्हता, तर अजित पवारांच्या बालेकिल्ल्यालाच लागलेला मोठा धक्का होता. त्यानंतर भाजपने 100% भाजपच्या ध्येयानं पुण्यातील राजकारण अधिक आक्रमक केलं. आज अजित पवार जरी महायुतीत सहभागी असले तरी भाजप अजित पवारांना कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नाही. हे वास्तव आहे. पुण्यातील फोडाफोडीचं राजकारण त्याचं जिवंत उदाहरण आहे. महायुतीत वरिष्ठ पातळीवर एकमेकांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना फोडायचा नाही असा अलिखित करार असतानाही भाजपने पुण्यात अजित पवारांच्या अनेक पदाधिकाऱ्यांना थेट पक्षात प्रवेश दिला. हेही तेवढंच खरं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही फोडाफोडी आणि अजित पवारांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरलेली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आता नवा राजकीय डाव टाकण्यास सुरुवात केली. 2026च्या महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. विशेष म्हणजे काँग्रेससोबत संवादाची दारं उघडण्याची सुरुवात अजित पवारांनीच केलेली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांनी काँग्रेसचे नेते बंटी उर्फ सतेज पाटील यांना थेट फोन लावलेला आहे. तुम्ही सोबत आलात
तर आपण एकत्र लढू. भाजपच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी सतेज पाटलांसमोर मांडल्याचं सांगितलं जात आहे. हा फोन केवळ औपचारिक नव्हता, तर पुण्याच्या राजकारणात मोठा राजकीय समीकरणांचा संकेत देणारा होता. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस यांना एकत्र आणून महाविकास आघाडीची मोड बांधण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे. हे गणित जर जमलं तर पुणे महापालिकेचा गड पुन्हा एकदा मिळवण्याचं स्वप्न जे आहे ते प्रत्यक्षात येऊ शकतं, अशी त्यांची रणनीती आहे. कारण आजही पुण्यात भाजप विरोधी मतांची विभागणी झाली तर त्याचा थेट फायदा भाजपलाच होतो, हे अजित पवारांना चांगलंच माहिती. दरम्यान भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर अजित पवार प्रचंड संतापले आहेत. महायुतीच्या एकत्रित बैठकीत या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीत राहूनही आमचेच लोक फोडले जात असतील तर हा विश्वासघात आहे, अशी भावना त्यांच्या वक्तव्यामधून दिसून येते. एकूणच काय तर पुण्याच्या राजकारणात पुढील काही दिवस जे असतात ते निर्णायक ठरणार आहे. अजित पवार भाजप विरोधात उघडपणे रणशिंग फुंकणार का? महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येणार का? की भाजपची फोडाफोडीची रणनीती पुण्यावर वर्चस्व मिळवणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 2026च्या महापालिका निवडणुकीत मिळणार. मात्र एवढं नक्की आहे की तुम्ही सोबत या, आपण एकत्र लढूया. हा अजित पवारांचा फोन पुण्याच्या राजकारणात मोठा घडामोडींची नांदी असल्याचं सांगितलं जात आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडामोडी घडणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. जर प्रत्यक्षात ही कृती झाली आणि ही युती एकत्र आली तर काय परिणाम होतील पुण्याच्या राजकारणामध्ये ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.